नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या निकालाची वाट बरेचसे विद्यार्थी पाहत होते, शेवटी तो निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर मित्रांनो बघा, नवी मुंबई या ठिकाणी जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। हो मित्रांनो, त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। एकाच दहाप्रमाणे संपूर्ण यादी जाहीर केलेली आहे। जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल तर तुम्ही 23 मार्चपर्यंत ईमेल ID किंवा फोनद्वारे आपला आक्षेप नोंदवू शकता। तर या ठिकाणी महत्त्वाचं बघा, पोलीस शिपाई बॅट्समन पदाच्या उमेदवाराची कौशल्य चाचणी घ्यावी लागणार असल्याने पोलीस शिपाई पदाचे एकाच दहाप्रमाणे लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवाराची यादी तयार करताना त्यात बॅट्समन उमेदवाराचा समावेश करण्यात आला नाही। लक्षात ठेवायचं, जेव्हा तात्पुरती निवड यादी प्रत्यक्षात जाहीर केला जाईल तेव्हा बॅट्समन पदाचा पण समावेश या ठिकाणी केला जाणार आहे, म्हणजे त्या यादीमध्ये समावेश केला जाणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मैदानी चाचणी निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे। एकाच 10 प्रमाणे रिटर्न टेस्ट एक्झामसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। कॅटेगरी, ओपन कॅटेगरी आणि टोटल मार्क्स, म्हणजे फिजिकलमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। एक सर्व्हिसमॅन, एक सर्व्हिसमॅन, एक सर्व्हिसमॅन, एक सर्व्हिसमॅन, होमगार्ड्स, ठीक आहे। आता 50 पैकी 50 घेणारे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तर 69 विद्यार्थी जे आहेत 50 पैकी 50 या ठिकाणी मिळालेले आहे। बाकी 48 वाले विद्यार्थी आहे, 47 वाले विद्यार्थी आहे। संपूर्ण मित्रांनो निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला ही PDF पाहायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। लक्षात ठेवायचं मित्रांनो, नवी मुंबई जर तुम्ही या ठिकाणी आपली मैदानी चाचणी दिली असेल तर याचा निकाल आता जाहीर करण्यात आलेला आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।